Welcome student from SSC board new syllabus micro introduction to microbiology 7th lesson part second. आपण जो मागच्या व्हिडिओमध्ये जो टॉपिक बघितला त्याचा नेक्स्ट टॉपिक आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझं चॅनलचं नाव आहे एज्युकेशन सायन्स ऑफ एज्युकेशन. नाव लेट अस स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक. फूड मटेरियल लाईक कोल्ड ड्रिंक, ice cream, cake, juice are available in various colors and flavors. Whether these colors and flavors are readily derived from fruits. आपण जे काही फ्रूट्स बाजारातून आणतो, ड्रिंक्स असेल, आईस्क्रीम असतील, केक, ज्यूस अवेलेबल इन कलर अँड फ्लेवर्स. ते कलर अँड फ्लेवर्स जे आपल्याला काही आर्टिफिशियल्स असतात तर काही नॅचरली तयार केलेले असतात. तर ते आपल्याला फ्रूट्सपासूनच मिळतात का सगळे? तर नाही, जे नॅचरली आहेत ते आपल्याला फ्रूट्सपासून मिळत असतात, पण काही आर्टिफिशियल कलर असतात ते काही हार्मफुल असतात. सो नेक्स्ट सर्च. Read the ingredient and their proportion. Print on the bottles of cold drinks and juice and wrappers of ice cream. Find out the naturals and artificial ingredient. Wheats or rice flavors are inoculant with the aspergillus. म्हणजे आपण खालील जे इन्ग्रेडियंट बघणार आहोत तर त्यांच्यामध्ये काही ऑर्गॅनिझम्स टाकलेले असतात की त्यामुळे जे काही फूड्स असतात, ड्रिंक्स असतात, ज्यूस असतात त्यांना वेगळ्या टाईपचा एक फ्लेवर येत असतो. तर आपण तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या पाठामध्ये आपण फक्त युजफुल ऑर्गॅनिझम्स हे स्टडी करत आहोत. सो नेक्स्ट वन, लुक ॲट धिस चार्ट्स. Organic acid used in various commercial product and microbes useful for the same. कमर्शियल प्रोडक्ट जे आपण घेतो त्यामध्ये मायक्रोब्सचा काय यूज आहे, प्रत्येक मायक्रोब्सचा कुठल्या मायक्रोब्स हा कुठल्या प्रोडक्ट्समध्ये वापरला जातो, तर तो खालचा चार्ट आपण बघणार आहोत. त्यात आहे फर्स्ट सोर्स, मायक्रोब्स, अमायनो ॲसिड अँड यूज. सो फर्स्ट वन आहे शुगर अँड बीट मोलॅसेस अमोनिया साल्ट्स. शुगर तुम्हाला माहिती आहे, बीट मोलॅसेस हे बीटपासून तयार केलं असतं. नंतर अमोनिया सॉल्ट हे आहे ब्रिव्ही बॅक्टेरियम, मायक्रोब्स त्याच्यामध्ये असतात. नंतर कोरिनो बॅक्टेरियम्स, त्याच्यापासून अमायनो ॲसिड जे आहेत ते तयार कुठल्या प्रकारचं होतं ते आहे एल ग्लुटॅमिक ॲसिड आणि त्याचा यूज आहे प्रोडक्शन ऑफ द मोनोसोडियम ग्लुटामेट, त्याला अजिनोमोटो असे म्हणतात. नेक्स्ट आहे शुगर मोलॅसेस सॉल्ट. ॲस्परजिलस नायगर हे एक मायक्रोब्स आहे, फंगस आहे तिच्यापासून सायट्रिक ॲसिड म्हणजे जे आपण लिंबूमध्ये बघतो आंबट चव असते त्याची. सो नाव टू प्रोड्यूस द ऑर यूज फॉर द ड्रिंक, टॉफीज, चॉकलेट्स अँड चॉकलेट प्रोडक्शन. नेक्स्ट आहे ग्लुकोज कॉर्न सिरप लिक्वियर. लिक्वियर म्हणजे एक प्रकारचा एक वाईन्ससारखा एक बियरसारखा एक भाग आहे, त्याला स्टेप लिक्वियर असे म्हणतात. सो तो सुद्धा ॲस्परजिलस नायगर याच मायक्रोब्सपासून बनत असतो. त्याच्यापासून तयार होते ते अमायनो ॲसिड आहे ग्लुकोनिक ॲसिड. प्रोडक्शन ऑफ द मिनरल्स यूज ॲज अ सप्लिमेंट्स ऑफ द कॅल्शियम अँड आयर्स. त्याच्यापासून आपल्याला जे मिनरल्स मिळतात ते त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि आयन्स असतात. नेक्स्ट आहे मोलॅसेस कॉर्न स्ट्रिप्स लिक्वियर. ते आहे त्याच्यासाठी मायक्रोब्स यूज केले जातात. ते आहे लॅक्टोबॅसिलस अँड डेल्ब्रुकी. त्याच्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार होतो, जे आपण दुधात बघत असतो. दुधामध्ये जो आंबटपणा असतो तो लॅक्टिक ॲसिडचा असतो. त्याच्यापासून कुठले यूज असतात की सोर्स ऑफ नायट्रोजन, प्रोडक्शन ऑफ विटॅमिन्स, वेगवेगळ्या टाईपचे विटॅमिन्स त्यामध्ये तयार होत असतात. नेक्स्ट आहे मोलॅसेस कॉन्स्ट्रिप्स लिक्वियर ॲस्परजिलस इटॅनोकोनिसिस. तर त्याच्यापासून इटॅनॉइक ॲसिड तयार होतं. पेपर्स, टेक्स्टाईल, प्लॅस्टिक इंडस्ट्री अँड गम प्रोडक्शनसाठी ते युजफुल असतं. नेक्स्ट लुक ॲट दिस पिक्चर इन युअर टेक्स्ट बुक. सो दिस इज अ ॲस्परजिलस नायगर. इट इज अ टाईप्स ऑफ फंगस. तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला जी फंगस दिसते, एक पिक्चर दिसतोय बघा, ते पिक्चर्स कशाचं आहे तर ते आहे फंगसचं. हे जे तुम्हाला दिसतंय. व्हॉट इज द झॅन्थम गम दॅट्स इम्पार्ट्स थिकनेस टू युअर फेवरेट आईस्क्रीम, पुडिंग्स, चॉकलेट्स, मिल्क शेक, चॉकलेट ड्रिंक्स, इन्स्टंट सूप एक्सेट्रा. तर तुम्ही ते खाल्लं असेल त्याला जो असा घट्टपणा जो येतो, सो मीन्स सेमी लिक्विड फॉर्ममध्ये, तो कशापासून तयार केलेला असतो बघा तुम्ही आता. सो फर्स्ट फ्रीझरमध्ये ठेवतात तर ते त्या ठिकाणी
पूर्णतः असा गोळा झालेला असतो. नेक्स्ट तुम्ही त्याला बाहेर केलं की ते मेल्ट होतं. मग ते जो घट्टपणा आलेला असतो ते कशासाठी असतो, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स युजफुल असतात. दिस गम इज यूज ऑप्टेन बाय फर्मेंटेशन ऑफ द स्टार्च मोलॅसिस विथ द हेल्प ऑफ झॅन्थोमोनास स्पेसिस. इट इज अ व्हेरियस युजफुल ड्यू टू द प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर, हाय डेन्सिटी. त्याच्यामध्ये घट्टपणा आणण्यासाठी काही फर्मेंटेशन प्रोडक्ट जे आहे, जे मायक्रोबपासून मिळतं ते त्या ठिकाणी युजफुल असतात. इट इज अ यूज फॉर प्रोडक्शन ऑफ द पिगमेंट, फर्टिलायझर, विडीसाइड्स, टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट, हाय क्वालिटी पेपर्स. आता बघा तुम्ही इथे बघितले यूज फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट, जे काही पिगमेंट्स असतात. फर्टिलायझर, तर फर्टिलायझर्स तुम्हाला माहिती आहे, फर्टिलायझर्स म्हणजे जे काही शेतात वापरले जातात ते जे फर्टिलायझर आहे. विडीसाइड्स म्हणजे काय आहे की जे शेतामध्ये जे अनवॉन्टेड म्हणजे आपण जे पीक लावलेलं आहे त्याच्या आजूबाजू जे काही नको आहेत असं गवत ते वाढत असतं, की ज्याच्यामुळे जे प्लांट्स आपल्याला लावायची त्याची प्रॉपर ग्रोथ होत नाही, त्यांना नष्ट करण्यासाठी एक विडीसाइड्स असतं, की ते विडीसाइड्स कळलं की ते अनवॉन्टेड जे ग्रोथ आहे, जे प्लांट्स आहेत जे आपल्याला नको आहे ते त्या ठिकाणी डेड होतात. त्याचप्रमाणे टेक्स्टाईल पिगमेंट, टूथपेस्ट आणि हाय क्वालिटी पेपर्स. नेक्स्ट आहे सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रोल्स, की जे सबस्टन्स मायक्रोजपासून तयार होतात आणि त्याचा रोल काय आहे ते तुम्हाला खालच्या चार्ट्समध्ये दिलं आहे. सबस्टन्स ऑप्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग, सायट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ॲसिड. हे तिघं प्रकारचे जे ॲसिड आहे, पहिली स्पेलिंग त्यांनी रॉंग केलेली आहे प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे, तर ते आहे नाव सॅट्रिक ॲसिड, जे आपण लिंबूमध्ये बघत असतो. टू इम्पार्ट्स द ॲसिडिटी, जी काही ॲसिडिटी होते त्यासाठी जर आपण ते घेतलं तर त्यातली ॲसिडिटी न्यूट्रल होतं आणि ते आपल्याला ॲसिडिटी किंवा ॲसिडिटी होत नाही, किंवा ॲसिड जे आहे ते न्यूट्रल करण्यासाठी त्या ठिकाणी वापरतात. नेक्स्ट आहे ग्लुटॅमिक ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. हे तिघं जे नावं आहेत हे एक प्रकारचे अमायनो ॲसिड आहेत, की जे नेक्स्ट रोलमध्ये दिले बघा, प्रोटीन बाइंडिंग, म्हणजे प्रोटीन तयार करण्यासाठी या अमायनो ॲसिडचा उपयोग होत असतो. हे सुद्धा मायक्रोब्स प्रोड्यूस करतात. नायसिन अँड नॅटामायसिन, इट्स अ मायक्रोबियल रेस्ट्रिक्टर म्हणजे इट इज अ टाईप्स ऑफ अँटीबायोटिक. नायसिन आणि नॅटामायसिन हे काय करतात, मायक्रोब्सला रेस्ट्रिक्ट करण्यासाठी, म्हणजे त्याला डेड किंवा त्याला प्रतिकार करण्यासाठी ते हे वापरले जातात. नेक्स्ट आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, जे त्याला आपण व्हिटॅमिन सी म्हणतो. B12 आहे, B2 आहे. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आणि एक प्रकारचे ते व्हिटॅमिन्स आहेत. तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की त्याचा रोल व्हिटॅमिन म्हणून होत असतो. बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थिन अँड ल्युटिन्स. इडिबल कलर्स, हे इडिबल्स कलर आहे की जे खाण्यायोग्य आपण विविध प्रोडक्ट्समध्ये फूड आहे त्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. ते पण सुद्धा मायक्रोब्सपासून आपल्याला मिळत असतात. म्हणजे हे सगळे जे प्रोडक्ट्स आहे हे मायक्रोबियल प्रोसेस थ्रू आपण तयार करू शकतो. नंतर आहे व्हॅनिलिन्स, इथिल ब्युटारेट, त्याला आपण फ्रूट फ्लेवर्ससाठी वापरू शकतो. पिपरमिंट फ्लेवर्स एसेन्स ऑफ द व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्सच्या एसेन्सपासून सुद्धा आपण या प्रकारचे मायक्रोबियल प्रोसेसिंगने काही सबस्टन्स तयार करू शकतो. ते आहे इसेन्स. तुम्ही केकमध्ये बघत असाल, मिल्कशेकमध्ये असेल, जे बाहेरून प्रोडक्ट आणतो ते लाईक वेगळा स्मेल्स फ्लेवर्स येतो, तो हा इसेन्स यापासून मायक्रोबियल प्रोसेसिंगपासून आपण तयार करतो. नंतर आहे झायलेटॉल, अपार्टेम, हे आहे आर्टिफिशियल स्वीटनर जे लो कॅलरीजमध्येच वापरले जातात. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय अँटीबायोटिक. आता अँटीबायोटिक्स इट इज अ कार्बन कंपाऊंड. तुम्ही 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड यू हॅव टू स्टडी दॅट. द व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स, नेम ऑफ द अँटीबायोटिक्स. सो नाव लिसन हा प्रश्न जो आहे हा बोर्डाला विचारला जातो. व्हॉट इज अँटीबायोटिक्स, गिव्ह इट्स नेम. काही अँटीबायोटिक्सची तुम्हाला नावं लक्षात ठेवायचं. अँटीबायोटिक हे सगळ्यांना माहिती आहे. आपण जे डिसीज अगेन्स्ट जे टॅबलेट्स घेतो, जे सायरप घेतो त्याला अँटीबायोटिक म्हणतात. तर what do you mean by antibiotics? Antibiotics, it is a carbon compounds and its use as a against the disease and increase the immunity power. आपण थोडक्यात ती एक डेफिनेशन म्हणली आहे. तर बघूया आपण अँटीबायोटिक्स म्हणजे काय. मेनी डिसीज ऑफ humans and others animals have been controlled due to the antibiotic obtained from different types of bacteria and fungi.
The antibiotic like penicillin, cephalosporin, monobactam, bacitracin, erythromycin, gentamicin, neomycin, streptomycin, tetracycline, वॅकोमायसिन एक्सेट्रा, हे सगळे अँटीबायोटिकची नावं आहेत. तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, गिव द नेम ऑफ अँटीबायोटिक्स, सो राईट द नेम ऑफ अँटीबायोटिक्स. तर हे सगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्सची नावं तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. पेनिसिलिन आहे, सेफेलोमायसिन आहे, मोनो, या प्रकारचे हे सगळे अँटीबायोटिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. रिफामायसिन इज द इफेक्टिव्ह अगेनस्ट द ट्युबरक्युलोसिस, TB, क्षयरोगाच्या अगेनस्ट जी अँटीबायोटिक दिली जाते तिला म्हणतात रिफामायसिन. कॅन यू टेल विच डिफरंट मटेरियल आर डिकम्पोज इन अ बायोगॅस प्लॅन्ट? तुम्ही बायोगॅस प्लॅन्ट शिकला असाल, 8 स्टँडर्डला एक डायग्रॅम आहे तुम्हाला. बायोगॅस प्लॅन्ट्स हे नॅचरली एक मिळणारं गॅस पण आहे आणि खत पण आहे. तर विच मटेरियल आर डिकम्पोज इन बायोगॅस प्लॅन्ट्स, कुठलं जे मटेरियल असतं की ते डिकम्पोज होतं आणि बायोगॅस प्लॅन्ट तयार होतो, तर ते मटेरियल आहे लिफी व्हेजिटेबल्स, काउडंग्स असणारे. सो अनवॉन्टेड्स अँड रॉ मटेरियल्स जे असतात की डिकम्पोज होण्यासारखे असतात ते, सो व्हेजिटेबल सॅलड्स वगैरे असतात ते, ड्राय लिव्स, हे सगळे मटेरियल त्या ठिकाणी डिकम्पोज होतात. तर ते कोणाच्या मदतीने होतात? तर ते आहे त्याच्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात. त्यापैकी तोच मायक्रोब्स आपण स्टडी करणार आहोत. विच युजफुल मटेरियल्स आर ऑप्टेन थ्रू इट अँड विच इज द फेल आउट ऑफ दिस. कुठलं मटेरियल यापासून तयार होतं? तर यापासून तयार होतो बायोगॅस आणि फर्टिलायझर्स. एक्स नॅचरली डिकम्पोज ह्युमससारखं फर्टिलायझर त्या ठिकाणी तयार होत असतं. सो डिकम्पोजिशन ऑकर थ्रू विच ऑर्गॅनिझम्स, तर त्याचं नाव आहे मिथॅनोकोकस. मिथॅनोबॅसिलाई जे नावाचे ऑर्गॅनिझम्स आहे त्यापासून हे मटेरियल डिकम्पोज होत असतं. मायक्रोब्स अँड फ्युएल, फर्स्ट पॉईंट आहे जे लास्ट तुम्हाला सॅक्रोमायसिस ईस्ट दिसते त्या ठिकाणी. त्या मायक्रोब्सचं सुद्धा एक फंक्शन आहे यामध्ये, मिथेन गॅस प्रोडक्शनमध्ये. ते मिथेन नाही प्रोड्यूस करत, पण जे काही मोलॅसिस तयार होतं त्याला फर्मेंटेशन करून एक चांगल्या प्रकारचं इथेनॉल तयार करण्यासाठी हे ईस्ट इथे वापरलं जातं. सो गॅसियस फ्युएल मिथेन कॅन ऑब्टेन बाय द मायक्रोबियल अनएरोबिक डिकम्पोजिशन. आता अनएरोबिकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. अनएरोबिक डिकम्पोजिशन, अनएरोबिक मीन्स विदाऊट ऑक्सिजन, की जी गोष्ट आपण झाकून ठेवतो त्यात एअर जाऊ नये आणि मग त्याचं फर्मेंटेशन घडून आणलं जातं. त्याचप्रकारे एक विलेजच्या बाहेर एक टँक असते, सिमेंट टँक. त्या सिमेंट टँकमध्ये हे सगळं लिफी व्हेजिटेबल्स, रॉ मटेरियल्स, अनवॉन्टेड मटेरियल्स त्यामध्ये टाकलं जातं, फिलअप केलं जातं आणि त्यात कावडंक असेल ते सगळं टाकून ती लीड पूर्णतः पॅक केली जाते की त्याच्यामध्ये एअर पास होणार नाही. अर्बन ॲग्रिकल्चर्स म्हणजे सिटी एरिया आहे, विलेज एरिया आहे, त्यामधले जे वेस्ट मटेरियल आहे आणि इंडस्ट्रीयल वेस्ट आहे हे सगळं त्यात टाकून ते क्लोज करून त्याला काही दिवसासाठी पूर्ण पॅक ठेवलं जातं की त्यात एअर पास होणार नाही. ते सगळं अनएरोबिक डिकम्पोजिशनची क्रिया ही मिथॅनोकोकस ऑर्गॅनिझम्स करत असतात. इथेनॉल अँड अल्कोहोल इज अ क्लीन स्मोकलेस फ्युएल ऑब्टेन ड्युरिंग फर्मेंटेशन ऑफ मोलॅसिस बाय द ईस्ट सॅक्रोमायसिस. हे सगळं अनएरोबिक प्रोसेस आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्मोकलेस किंवा म्हणजे हे इको फ्रेंडली असतं की कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि प्रदूषण तर होतच नाही आणि फ्युएल पण तयार होतं आणि चांगल्या प्रकारचं खतही त्या ठिकाणी मिळत असतं. हायड्रोजन गॅस इज कन्सिडर्ड टू बी फ्युएल ऑफ फ्युचर्स. हायड्रोजन गॅस इज रिलीज ड्युरिंग द photolysis of water in which bacteria perform the photoreduction. तर त्यामध्ये हायड्रोजन गॅस ही त्या ठिकाणी फ्युचरसाठी चांगल्या प्रकारे तयार होत असतो आणि ती जी प्रोसेस होते हायड्रोजन गॅस तयार होण्याची ती आहे बायो फोटोलायसिस ऑफ वॉटर, की जे वॉटर असतं ते फोटोलायसिस होतं, त्यातला हायड्रोजन गॅस हा रिलीज होत असतो. सिमिलर टू फ्युएल, व्हेरियस इंडस्ट्रियल केमिकल्स आर ऑल्सो produced through the microbial process. Various alcohol
त्याचऐवजी मिथेन बघितलं त्याचसारखे असे काही प्रोडक्ट्स आहे की जे मायक्रोब्सपासून तयार होतात. व्हेरियस अल्कोहोल, ॲसिटोन, ऑर्गॅनिक ॲसिड, फॅटी ॲसिड, पोलिसॅकराइड्स दॅट युजफुल ॲज अ रॉ मटेरियल इन अ केमिकल इंडस्ट्री. जे केमिकल इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून यूज केले जातात, अशा प्रकारचे सुद्धा काही सबस्टन्स मायक्रोब्स तयार करत असतात. सम ऑफ दे आर युजफुल रॉ मटेरियल फॉर प्लास्टिक अँड द फूड प्रोडक्शन. नाव लुक ॲट धिस डायग्रॅम. तुम्ही हे डायग्रॅम बघा, त्यामध्ये तुम्हाला एक ॲरो पण दिसतो आहे. तो ॲरो कुठून कुठे गेला आहे, पूर्ण प्रोसिजर आपण थोडक्यात बघूया. फर्स्ट आहे सोलर एनर्जी अँड CO2 दाखवला. म्हणजे हे कोण घेतं? प्लांट्स घेत असतात. त्यानंतर प्लांट्स ग्रो होते. ग्रो झाल्यानंतर त्या ठिकाणी तिला बायोमास म्हणजे काही खत लागत असतं. ते खत कुठून मिळतं? तर जे आपण बघितलं आत्ता, जे फ्युएल तयार झालं मिथेन, त्याच्यापासून एक चांगलं नॅचरली खत तयार होतं. त्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग होतं. जे इथे व्हेकल दाखवले, ट्रक किंवा ट्रॅक्टर्स, हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याच्यापासून जे झाडं तोडले जातात त्याच्यापासून जे तयार होतं ते थ्रेस्टिंग असतं. त्या लाकडामध्ये सेल्युलोज असतं. सेल्युलोजनंतर या प्रकारे इथे इंडस्ट्री दाखवली आहे. त्या ठिकाणी तो रॉ मटेरियल हे इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. त्यापासून शुगर तयार होतो, काही बायोफ्युएल तयार होतात, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते मोलॅसिस तयार करतात आणि त्याच्यापासून फ्युएल म्हणजे पेट्रोल, डिझेल या इंधनासाठी सुद्धा त्याचा उपयोग होत असतो. ही डायग्रॅम दाखवली आहे. त्यामध्ये बघा, observe the 7.7 figure. Discuss biofuel. Biofuel is the importance among the renewable source of good energy. Renewables means पुन्हा निर्माण करू शकतो अशा प्रकारचं एक नॅचरली प्रोसेस आहे की जे एक पूर्ण सायकल असते की ते नॅचरली आपण तयार करू शकतो. ते लास्टमध्ये जो CO2 तयार झाला आहे त्याला, तो CO2 पुन्हा तुम्हाला बघा वरती जाताना दिसतोय. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही पुन्हा अशी रिपीट होते की या ठिकाणी हे जे CO2 तयार झाला आहे व्हेकलपासून, हा पुन्हा वरती जातो आहे आणि ते कोण घेत आहे? ते प्लांट्स घेत आहे. रिन्युएबल सोर्स ऑफ गुड एनर्जी. दिस फ्युएल आर अवेलेबल इन सॉलिड कोयल फॉर्ममध्ये मिळतो, डंकमध्ये, क्रॉप रेसिव, लिक्विड व्हेजिटेबल ऑइल्स, अल्कोहोल, गॅसियस, गोबर गॅस, कोयल गॅस फॉर्म. अँड दिस फ्युएल आर इझिली अवेलेबल ॲज इन अ प्लेंटी ऑफ क्वांटिटी अँड देज आर रिलायबल फ्युएल ऑफ फ्युचर्स. हे आपल्या फ्युचरसाठी चांगलं आहे की जे इको फ्रेंडली आहे, त्याच्यापासून थोडंही प्रकारचं कुठलंही प्रदूषण होत नाही. मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जो आपण आजपर्यंत फेस करतो आहे तो म्हणजे पोल्युशन. त्या पोल्युशन कंट्रोलमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मायक्रोबचा रोल आहे. तो बघा कसा. सॉलिड वेस्ट, सिवेज अँड व्हेरियस पोल्युटंट्स आर इवन इन्क्रीज विथ इन्क्रीज पोल्युशन. जो आता आपल्या पुढची जी समस्या आहे पोल्युशनची, ही आपण जी व्हेकल्सपासून असेल, इंडस्ट्रियल वेस्टपासून होते, ते सुद्धा कंट्रोल करण्यासाठी आपण मायक्रोब्स यूज करू शकतो. तर ते कसे ते आपण बघूया. अलॉंग विथ इट युअर इन्क्रीजिंग डिसीज अँड डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट्स आर द वर्ल्ड वाईड प्रॉब्लेम. हा आपल्या एक देशातील मोठा प्रॉब्लेम आहे की त्यामुळे काय होतं आहे, वेगवेगळे डिसीज होत आहे. म्हणजे कॅन्सर असेल, रेस्पिरेटरी ट्रॅकचे डिसीजेस असतील, त्या प्रकारचे डिसीज मोठ्या प्रमाणात या प्रदूषणापासून होत आहेत. तर मग ते पोल्युटंट जे आहे ते डिग्रेडेशनचं कामसुद्धा मायक्रोब्स करत असतात. एक्स्पेशली सिट इन डेन्सली पोल्युटेड कंट्री लाईक द इंडिया अफेक्टेड विथ दिस प्रॉब्लेम्स. लाईफ ऑफ द फ्युचर जनरेशन विल बी डिफिकल्ट. आपली जी जनरेशन आहे ते डिफिकल्ट म्हणजे कठीण होत चाललेलं आहे आपले जगणं. कशामुळे? तर पोल्युशनमुळे. सो प्रॉब्लेम आर नॉट सॉल्व ॲट अ राईट टाईम अँड राईट एक्सटेंट. जर तो वेळेच्या वेळी सॉल्व झाला नाही तर पुढच्या पिढीला खूप त्या प्रकारच्या प्रॉब्लेमला फेस करावं लागणार आहे. सो लेट अस सी द रोल ऑफ मायक्रोब्स इन एन्व्हायरमेंट. तर आपण मायक्रोब्सचा एन्व्हायरमेंटला त्या पोल्युशन्स कंट्रोल करण्यामध्ये काय रोल आहे तो बघूया. यू ऑलरेडी नो दॅट द मायक्रोब्स आर यूज फॉर डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट थ्रू द बायोगॅस प्लांट. आत्ताच आपण लेटेस्ट नाव स्टडी केलेलं आहे की बायोगॅस प्लांट तयार करण्यासाठी मायक्रोब्सचा काय रोल आहे. कॉम्पोस्ट प्रोडक्शन. कॉम्पोस्ट म्हणजे हे एक नॅचरली तयार झालेलं एक खत असतं, ते सुद्धा मायक्रोब्स तयार करतात. हाऊ अर्बन वेस्ट इज अक्युमुलेटेड इन द टर्म्स ऑफ टोन्स मे बी डिस्पोजल ऑफ. तुम्ही बघितलं की अर्बन एरियामधलं जे वेस्ट आहे ते कुठे जातं, कुठं अक्युमुलेट केलेलं असतं की ते एक खेडेगावात जो मोठा ढीग केलेला असतो तो गावाच्या बाहेर जाऊन तो त्या ठिकाणी बायोगॅस प्लांटसाठी यूज केला जातो. लेट्स थिंक
वाय इट इज आस्क टू सिग्रिगेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट इन इच होम. तुम्हाला माहिती कचरा गाडी आली की आपल्याला ते दोघं वेगळे करायला सांगतात, एक ड्राय वेस्ट आणि एक वेस्ट म्हणजे ओला कचरा आणि सुका कचरा जो वेगवेगळा करायला सांगतात. हे का सांगतात? कारण जो ओला कचरा आहे त्याच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी यूज केला जातो. व्हॉट इज डन विथ द सिग्रिगेटेड वेस्ट? सिग्रिगेटेड वेस्ट जे आहे ते कशा प्रकारची त्याची मॅनेजमेंट किंवा विल्हेवाट केली जाते, तर ते गावाच्या बाहेर जाऊन त्याच्यापासून बायोगॅस प्लांट तयार केला जातो, जो आपण खाली बघणार आहोत. तुम्हाला ती डायग्रॅम दिसते. ही डायग्रॅम बोर्डाला विचारली गेली होती. ती IMP आहे का? कारण हे जे नावं आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायची. त्यांनी एक ब्लँक दिले होते फक्त बॉक्स. त्या बॉक्समध्ये आपल्याला ही नावं लिहायची होती आणि एका मार्कासाठी त्या डायग्रॅमचं नाव आलेलं होतं की या डायग्रॅमचं नाव काय आहे. तर नाव लक्षात ठेवा मित्रांनो, मॉडर्न लँडफिल साईट. काहींनी लँडफिल साईट लिहिलं होतं, ते चालणार नाही. पूर्ण जी ओळ आहे की मॉडर्न लँडफिल साईट, या प्रकारचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, मॉडर्न लँडफिल साईट. तर आपण बघूया ही मॉडर्न लँडफिल साईट काय. आपण आधी ते डायग्रॅम्सचं पूर्ण ओव्हरऑल नावं बघूया. बघा, पहिलं सुरुवात आहे गार्बेज, मिथेन गॅस, ॲरो केले तिथे लक्षात ठेवा. सॉईल कवर, प्रोसेसिंग ऑन सीवेज, कलेक्शन ऑफ सीवेज, आणि त्यानंतर वेल टू मॉनिटर ग्राउंड वॉटर लेवल. आता तुम्हाला हे सगळ्या ठिकाणी दिसतं आहे मिथेन गॅस तयार करण्याची ही एक प्रोसेस आहे. तर त्याला म्हणतात लँडफिलिंग. लँडफिलिंग म्हणजे ती जमिनीच्या आतमध्ये आहे, अंडरग्राउंड लेवलच्या खालच्या बाजूला ही तयार केलेली आहे. तर याच्यामध्ये काय टाकलं जातं? डिग्रेडेबल वेस्ट बिंग अक्युमुलेटेड इन द अर्बन एरियाज यूज फॉर दिस पर्पज. जे डिग्रेडेबल वेस्ट आहे, पालापाचोळा कचरा असेल, कावडंक असणारे जे आपल्याला अनावश्यक आहे असं मटेरियल त्यामध्ये टाकलं जातं. लार्ज पिट्स अँड इज ओपन space far away from the residential areas, and the pits are lined with a plastic sheet as a precaution against pollution of soil due to the leaching of toxic and harmful materials. जी पिट्स आहे म्हणजे जी लीड्स आहे ती अशा प्रकारे व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन ती टाकली जाते की त्याच्यामध्ये दुसरे कुठलेच मायक्रोब्स एंटर करणार नाही. जे टॉक्झिक मटेरियल आहे, हार्मफुल मटेरियल आहे ते एंटर करणार नाही. अशा प्रकारे पटकन तो कचरा टाकून ती पिट्स क्लोज केली जाते. कॉम्प्रेस म्हणजे दाबून ठेवला जातो तो कचरा की पूर्ण हा दाबून भरला जातो. कॉम्प्रेस वेस्ट इज डम्प इन द पीट. त्या पीटच्या आतमध्ये तो कॉम्प्रेस करून दाबून भरल्या गेल्यानंतर ते पीट्स त्या ठिकाणी क्लोज करतात. इज कव्हर विथ अ लेअर ऑफ सॉईल. आणि त्याच्या कव्हर करण्याच्या आधी त्याच्यावर एक सॉईलची लेअर ठेवतात. म्हणजे पहिले पालापाचोळा, कावडंग सगळे हे डिस्पोजेबल मटेरियल जे आहे, सिवेज मटेरियल आहे, ही टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक सॉईल लेअर कवर करतात आणि त्याच्यानंतर तो पिट्स टाकला जातो. सॉडस्ट, त्याच्यानंतर लाकडाचा थोडा भुसा टाकला जातो. लिफी वेस्ट अँड स्पेसिफिक बायोकेमिकल्स. बायोरिॲक्टर्स, तुम्हाला एक अशी अंडी दिसते बघा, त्याला बायोरिॲक्टर्स म्हणतात. आर मिक्स ॲट अ सम प्लेस. ते सगळा जो आहे टाकलेलं जे मटेरियल आहे ते प्रॉपर मिक्सिंगसाठी बायोरिॲक्टर्स असतात. मायक्रोब्स प्रेझेंट इन अ सॉईल्स. जी सॉईल टाकली जाते त्याच्यामध्ये ते मायक्रोब मिक्स केले जातात, मिथॅनोकोकस असतील. ऑदर टॉप्स लेअर डिकॉम्पोज द वेस्ट. ते जे मायक्रोब्स आहे ते सगळं मटेरियल डिकॉम्पोज करण्याचं काम करतात. कम्प्लिटली फिल पेट इज सील विथ अ सॉईल स्लरी. स्लरी म्हणजे एक लेअर आहे, सॉईलची लेअर ठेवली जाते आणि कम्प्लिटली ते सील केलं जातं की त्यामध्ये एअर पास होणार नाही, कारण ही अनएरोबिक प्रोसेस आहे. बेस्ट क्वालिटी कॉम्पोस्ट इज फॉर्म आफ्टर फ्यू डेज, काही दिवसानंतर. सो इट्स कम्प्लिटली डिकॉम्पोज अँड फॉर्मेशन ऑफ द मिथेन और बायोगॅस. सो सच लँड फिलिंग साइट्स कॅन बी रियूज आफ्टर रिमूव्हल ऑफ कॉम्पोस्ट अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ दिस प्रोसेस. जे कॉम्पोस्ट खत आहे ते रिमूव्ह करून घेतलं जातं आणि अगेन दिस प्रोसेस नाव स्टार्ट आफ्टर फ्यू डेज. जे कलेक्शन केलेलं असतं सिवेज ते पुन्हा टाकून आपण ही पुन्हा प्रोसिजर करू शकतो. ॲज ही इको फ्रेंडली पण आहे, आपण रियूज करू शकतो आणि त्यापासून कुठल्याही प्रकारचा स्मोकलेस म्हणजे हार्मफुल जी एअर किंवा धूर निघतो तो पास होत नाही. ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स द. आता ऑब्झर्वमध्ये दिले बघा, ऑब्झर्व द गार्बेज व्हॅन्स ऑफ द ग्राम पंचायत्स अँड द municipalities. Nowadays there is a faculties of the decreasing the volumes of garbage by the
कॉम्पॅक्शन इन दोज व्हॅन्स एक्सप्लेन द ॲडव्हान्टेज ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. आता बघितलं आपण म्युन्सिपाल्टीचा जो कचरा असतो तो बाहेर नेला जातो, जे गार्बेज आहे तो बाहेर नेलं जातं, त्याची मॅनेजमेंट कशी केली जाते, तर ते सुद्धा मॅनेजमेंट आपण मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू करू शकतो. इन विलेज डोमेस्टिक सिवेज इज अ डिस्पोजल ऑफ द आयदर इन अ नियरबाय सॉइल or in a biogas plants. However, in cities sewage need to be carried processing units and acted upon by microbial process. तर ओव्हरऑल आपण ज्या वरच्या दोघं प्रोसेस बघितल्या त्यामध्ये सेम थिंग आहे की अशा प्रकारे आपण ते सिवेज जे आहे ते मॅनेज करू शकतो. मायक्रोब्स विच कॅन डिकम्पोज एनी कंपाऊंड ॲज वेल ॲज डिस्ट्रॉय द पॅथोजन्स ऑफ कॉलरा टायफॉइड्स. तर बघूया की आपण जे सिवेज जर आपण मॅनेज केलं नाही तर त्यामध्ये विविध जे मायक्रोब्स आहे हार्मफुल आहे की जे टॉक्झिक मटेरियल तयार करतात ते आहे पॅथोजन्स, जे कॉलरा आहे, टायफॉईड अशासारखे रोग होऊ शकतात. कारण त्याच्यामध्ये जे मटेरियल आहे ते तसंच जर साठवून राहिलं तर त्याच्यापासून हे डिसीज होतात. दे रिलीज मिथेन अँड CO2 बाय द डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन सिवेज. आपण जर युजफुल मायक्रोब्स त्या ठिकाणी यूज केले तर तो सिवेजचं डिकम्पोजिशन होऊन त्याच्यापासून मिथेन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड तयार होऊ शकतो. तर त्याचं नाव दिलेलं आहे फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया डिकम्पोज द झेनोबायोटिक केमिकल प्रेझेंट इन अ सिवेज. तर झेनोबायोटिक केमिकल्स जे असतं सिवेजमध्ये ते ऑक्सिडाईज करतात, त्यांना म्हणतात फिनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया. द स्लज दॅट सेटल डाऊन इन द प्रोसेस कॅन अगेन बी यूज ॲज अ फर्टिलायझर. म्हणजे जी ही पूर्ण प्रोसिजर झाल्यावर जी एक लेअर अशी स्लज येते खाली उरते तिला फर्टिलायझर म्हणून आपण चांगला यूज करू शकतो. म्हणजे एक प्रकारचं आपण जे खत टाकतो, जे न्यूट्रिएंट्स असतं प्लांटसाठी ते म्हणून आपण यूज करू शकतो. वॉटर रिलीज आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज अ एन्व्हायरमेंटली सेफ. मायक्रोब्स आर यूज फॉर बायोरेमिडेशन्स ऑफ द एन्व्हायरमेंट पोल्युटेड ड्यू टू द सिवेज. अशा प्रकारे आपण मायक्रोब्सचा यूज करू शकतो. कलेक्ट इन्फॉर्मेशन, तुम्हाला इन्फॉर्मेशन नेटवरून याच्यावर कलेक्ट करता येणार आहे. क्लीन टेक्नॉलॉजी, आता तुम्हाला या शब्दाचाच अर्थ समजते की क्लीन म्हणजे काय, की मायक्रोब्स जे आहे इट युजफुल फॉर द क्लिनिंग एन्व्हायरमेंट्स. तर आपली जी एन्व्हायरमेंट आहे ती क्लीन करण्यासाठी आपण यूज करू शकतो. ह्युमन बिईंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी. However, environmental pollution is also increased with the same speed. Let us see the way of control over air, soil and water pollution with the help of microbes. की जे एअर वॉटर पोल्युशन होत असतं हे कंट्रोल करण्यासाठी मायक्रोब्स यूज केल्या जातात. मायक्रोब्स हॅव अ नॅचरल ॲबिलिटी ऑफ डिकम्पोजिंग द मॅनमेड केमिकल्स, कार्बन्स अँड अदर केमिकल्स आर ट्रान्सपोर्ट विथ द हेल्प ऑफ दिस ॲबिलिटी. जे मायक्रोब्स आहे ते हार्मफुल केमिकल्स ॲब्झॉर्ब करून घेतात किंवा त्याचं डिग्रेडेशन करतात, हायड्रोकार्बन्सचं डिग्रेडेशन करतात आणि एन्व्हायरमेंट क्लीन करत असतात. सो फर्स्ट पॉईंट इज some microbes remove the sulfur from fuels. You will know that the sulfur is a content that is harmful for our body, की ते आपल्यासाठी घातक आहे. मग त्याच्यासाठी मायक्रोब्स जे आहेत ते त्या सल्फरला रिमूव्ह करू शकतात फ्युएलमधून. सो तुम्ही स्टडी केलं असेल की सल्फर हा एक पोल्युटंट आहे की त्यामुळे विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. तर तो सल्फरसुद्धा मायक्रोब्स हे काय करतात, रिमूव्ह करतात फ्युएलमधून. मेटल लाईक कॉपर, आयर्न, युरेनियम, झिंक, इट इज अ हार्मफुल मेटल्स एक्सेट्रा. सो लीच into environment from the low quality metalloids. These are the converted into compound before the leachings with the help of at the थायोबॅक्टेरिया अँड सल्फोबॅक्टेरिया. जे डिग्रेडेट करतात त्याचं की जे त्याला डिकम्पोज करतात असे बॅक्टेरिया आहे त्याला म्हणतात थायोबॅसिलाई आणि सल्फोबॅसिलाई. म्हणजे जे सल्फर त्याच्यापासून रिमूव्ह करत असतात त्यांना सल्फोबॅसिलाई असं म्हणतात. कॅन यू टेल, खाली शेजारी तुम्हाला डायग्रॅम दिले बघा, अल्कॅनोहोरस, ब्रोकोमिनस आणि खाली डायग्रॅम दिले सिडोमोनास. नेक्स्ट वन आहे ॲसिडोबॅसिलस. सो कॅन यू टेल, यू मस्ट हॅव read the news of dead fishes or oily water accumulated at the sea coast. Why does this happens? असं का होतं? तुम्ही बघितलं असेल की समुद्रकिनारी जे डेड फिश असतात ते एका साईडला येऊन जातात, म्हणजे डेड झाल्यावर एक लेअर समुद्राच्या लेअरशी येतात. असे का गोळा होतात? का होत असेल असं? का डेड होत असतील? की त्याचं हे आहे की ते जे समुद्रात असतात ते फिश
काही जे टॉक्झिक मटेरियल जे आहे किंवा मग एखादी जहाज असेल की आपल्या जे ट्रान्सपोर्टेशनचं काम चालत असतं समुद्रामध्ये, की जे केमिकल्स असतात, जे काही ऑइल्स असतात, ते एखाद्या वेळेस जहाज पलटी झाली, ते पेट्रोलियम ऑइल असेल कुठलंही, ते लेअर जी असते ती समुद्रावर साचते आणि ती लेअर जे फिश जे असतात ते ऑक्सिजन घेत असतात जे लेअरमधून, तर त्यांच्या शरीरात ते ऑक्सिजन घेतानाच ते केमिकल्स जातात आणि ते डेड होतात. मग अशामुळे ते त्या ठिकाणी एक लेअरवर येतात. मीन्स द हार्मफुल टॉक्झिक इज ॲब्सॉर्ब ॲट दॅट टाइम, सो इट इज मोस्ट ऑफ fish is dead and acclimated at the sea coast. So spilling the petroleum oils occur in the ocean due to the various reasons. This oil may prove fatal and toxic to aquatic organisms, and it is very harmful to aquatic organism, not only fish, also others aquatic organism. So it is not easy to remove the oil layers from the surface of water by mechanical method. आपण अशी कुठलीच मेथड नाही की त्याच्यापासून हे जे ऑइल्स आहे, जे केमिकल्स आहे, आपण रिमूव्ह करू शकतो. सो हवेवर द बॅक्टेरिया लाईक, मग यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते हेल्पफुल असतात, की जे ऑइल्स आहेत, ते केमिकल्स आहे, ते ॲब्झॉर्ब करतात. मग ते ॲब्झॉर्ब करतात आणि त्याच्यामधून ते केमिकल सगळे नष्ट करतात, की जेणेकरून ते फिश, ॲक्वॅटिक्स जे ऑर्गॅनिझम आहे त्यांना हार्मफुल होणार नाही. मग असे बॅक्टेरिया आहे सिडोमोनास स्पेसिस, अल्कॅनोरस बोरकॅनेसिस हॅव ॲबिलिटी टू डिस्ट्रॉय द pyrimidines and others chemicals. Hence the bacteria are used to clear the oil spills. जे काही ऑइल सांडलेलं असतं त्या पाण्याच्या लेअरवर असतं, की हे ऑर्गॅनिझम्स त्याला ॲब्झॉर्ब करतात किंवा ते डिस्ट्रॉय करतात. पिरिमिडिन्स सारखे जे केमिकल्स आहे, हार्मफुल केमिकल्स, ते ॲब्झॉर्ब करत असतात आणि त्यामुळे ती लेअरवरून सगळे हे केमिकल्स निघून जातं आणि ते ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स चांगल्या प्रकारे राहू शकतात. दिस इज कॉल्ड ॲज अ हायड्रो. आता त्या ऑर्गॅनिझम्सला म्हटलेलं आहे दे आर कॉल्ड ॲज अ हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया, ज्याचं शॉर्ट फॉर्म दिला आहे HCB. HCB डिकॉम्पोज द हायड्रोकार्बन्स अँड ब्रिंग्स अबाउट द रिएक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन अँड CO2 अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. म्हणजे बघा, ही जी प्रोसेस करतात ते ऑर्गॅनिझम सिडोमोनास स्पेसिस जे आहे, सो द हायड्रोकार्बन्स जे आहे ते केमिकल्समधलं ते डिकॉम्पोज करतात आणि त्याच्यापासून ऑक्सिजन आणि कार्बन पण तयार करतात, जे आहे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. म्हणजे त्याच्यापासून उलट अजून चांगल्या प्रकारचं CO2 आणि वॉटर तयार होऊ शकतं. प्लॅस्टिक बॉटल आर फ्रॉम द केमिकल सबस्टन्स PET. तुम्हाला माहिती आहे प्लॅस्टिक इट्स अ मोस्ट हार्मफुल एक प्रॉब्लेम आहे आपल्यापुढे, की जो ते लाखो वर्ष डिग्रेडेड होत नाही. मग अशा प्रकारचे केमिकल्स त्याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स असतात, ते डिग्रेडेड होत नाही म्हणून त्याचं डिकम्पोजिशन होत नाही, की ते पूर्णतः विघटन त्याचं होत नाही. मग अशा वेळेस जे केमिकल सबस्टन्स त्या प्लॅस्टिक बॉटलमध्ये असतात ते आहे पॉलिइथिलीन आता त्या ठिकाणी नाव दिले आहे टेरेफॅलेट्स पॉलिएस्टर. नावडेज मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज consist of plastic. It has been observed that the species like Vibrio, Lalionella sacchariasis can decompose the PET. म्हणजे त्या प्लॅस्टिकमध्ये असलेले जे केमिकल्स आहे हे ऑर्गॅनिझम डिकॉम्पोज करतात. स्पेसिस ऑफ फंगस लाईक द ॲक्टिनोमायसिटीस, स्ट्रेप्टोमायसिस, नोकॉर्डिया, ॲक्टिनोप्लॅनेस हॅव द ॲबिलिटी टू डिकॉम्पोजिंग रबर फ्रॉम द गार्बेज. जे रबर आहे ते सुद्धा लाखो वर्ष डिग्रेडेड होत नाही. गार्बेजमध्ये जे आपण कचऱ्यामध्ये टाकतो त्यालासुद्धा डिग्रेडेशनसाठी हे ऑर्गॅनिझम्स युजफुल आहे. सल्फ्युरिक ॲसिड इज प्रेझेंट इन ॲसिड रेन अँड मटेरियल कमिंग आउट ऑफ माइन्स. सल्फ्युरिक ॲसिड तुम्हाला माहिती आहे, तिचं ॲसिड रेनमध्ये असलेला एक घातक पदार्थ आहे, की जो जमिनीवर पोचतो आणि त्यातले समजा ते समुद्रात पडलं असेल ते पाणी, तर काही ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्सला ते हार्मफुल असतं. यू नो दॅट द इरोजन्स ऑफ मेटल प्रेझेंट इन अ स्टॅच्यू, की जे स्टॅच्यू असतात पुतळे वगैरे त्यांच्यामध्ये एक इरोजन होतं आणि गंज लागलेला असतो, जे बिल्डिंग्स असतात ऑकर ड्यू टू द सल्फ्युरिक ॲसिड इज अ सोर्स ऑफ एनर्जी दॅट सम स्पेसिस ऑफ बॅक्टेरिया लाईक. अशा प्रकारचं जे ॲसिड रेनमध्ये असलेलं टॉक्झिक मटेरियल आहे तो सल्फ्युरिक ॲसिड, अशा प्रकारचा तो सल्फ्युरिक ॲसिड डिकॉम्पोज करण्याचं कामसुद्धा मायक्रोब्स करत असतात. तर ॲसिडोफिलियम स्पेसिस जे आहे द ॲसिडोबॅसिलस फेरोऑक्सिडंट
Hence, these bacteria can control the soil pollution occurring due to the acid rain. Acid rainमध्ये असलेलं जे सॉईल पोल्युशन त्यामुळे होतं, ज्यात जो टॉक्सिक पदार्थ असतो तो म्हणजे सल्फर, म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, ते सुद्धा डिग्रेडेशनचं काम हे बॅक्टेरिया करत असतात. Water soluble salt of Arabian present in the waste produced during the electroplating and the influent release in environment from the atomic energy plant. Geobacter convert this salt of uranium into the insoluble salt and thereby present through the salt mixing with the groundwater sources. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोलेसिस होताना युरेनियम नावाचा जो एक मेटल्स आहे की जो ॲटॉमिक एनर्जी प्लॅन्ट्सच्या ठिकाणी जो ब्रस्ट केला जातो तो हवेत मिक्स होतो आणि तो एक हार्मफुल असतो. जो क्रिस्टल्स आहे त्याचे बाहेर पडतात हवेमध्ये, त्याच्यामुळे रेस्पिरेटरी ट्रॅकचे डिसीज होऊ शकतात. की ते डिसीज होऊ नये आणि तो युरेनियम जो आहे जो एअरमध्ये आहे मिक्स झालेला तो रिलीज किंवा रिमूव्ह व्हावा, त्यासाठी सुद्धा काही ऑर्गॅनिझम्स आहेत जिओबॅक्टर नावाचे, ते कन्वर्ट्स युरेनियम इन टू द सोल्युबल सॉल्ट अँड देअर बाय प्रिव्हेंट द थायोसॉल्ट, जे त्याच्यापासून सॉल्ट तयार करतात आणि ते ग्राउंड लेवलला त्या ठिकाणी मिक्स होत असतात. मायक्रोब्स अँड फॉर्मिंग. How the bacteria present in soil and root nodules in leguminous plant are useful. Now you have to already study in 8th standards which type of bacteria have stick and grow at the root nodules of leguminous plant. Rhizobium. So this is a rhizobium. Microbial inoculant. Some microbes containing inoculants are produced by process of the fermentation. The inoculants are spread on the seed before sowing and some of the inoculants are released into the plants. Microbes in the inoculants help in a plant growth by supplying nutrients. The improve quality of vegetation, food solution containing azotobacter and the artificial nitrogenous is used to organic farming. की काही मायक्रोब्स असतात हे प्लांटला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतात. तुम्हाला माहिती की प्लांट्स हे डायरेक्टली नायट्रोजन हे डायरेक्टली ॲब्झॉर्ब करत नाही. जरी हवेमध्ये नायट्रोजन असतो पण ते डायरेक्टली नायट्रोजन घेत नाही. त्या नायट्रोजनचं कन्व्हर्जन हे नायट्राइट्समध्ये आणि नायट्राइट्समध्ये जे ऑर्गॅनिझम करतात ते नायट्राइट्स आणि नायट्रेट्समध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतरच प्लांट ते ॲब्झॉर्ब करतात. मग हे नायट्रोजन जे आहे जो नॅचरली अवेलेबल एअरमध्ये याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी किंवा ते नायट्रोजनचं फिक्सेशन करण्यासाठी जे ऑर्गॅनिझम्स आहे तो आहे त्या ठिकाणी ते ऑर्गॅनिझम्स सॉईलमध्ये असतात, त्याचं कन्व्हर्जन करतात आणि त्या ठिकाणी काही न्यूट्रिएंट सप्लाय करतात प्लांटला आणि प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकते. सॉईल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंट बाय द यूज ऑफ दिस सोल्युशन. काही सॉईल फर्टिलायझर मोस्ट ऑफ यूज केला जातो. एक्सेस ऑफ युजेस ऑफ फर्टिलायझर्स इट इज ऑल्सो हार्मफुल टू द प्लांट्स. त्याच्यामुळे काय आहे की सॉईल पोल्युशन होऊ शकतं. ते सॉईल पोल्युशन होऊ नये म्हणून काही बॅक्टेरिया हे युजफुल असतात. फ्लोरोॲसिटोनामाइड्स लाईक केमिकल्स आर मिक्स विथ द सॉईल ड्यू टू द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड इन ॲग्रिकल्चर्स. जे केमिकल्स आहे हे एक्सेस यूज केल्यामुळे तिथे फ्लोरोॲसिटोनामाइड हे सॉईलमध्ये जास्त प्रमाणात वाढू शकतं. अँड दिस प्रूव्ह टू बी द हार्मफुल टू अदर प्लांट्स, ॲनिमल्स ॲज वेल ॲज द कॉज स्किन डिसीज ह्युमन. दिस पेस्टिसाइड इन द सॉईल कॅन बी डिस्ट्रॉय विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. की ज्याच्यामुळे ॲनिमल्सला सुद्धा ते हार्मफुल आहे आणि मॅनला सुद्धा डिसीज होऊ शकतात त्यामुळे की ते स्प्रेड करताना जर अंगावर पडलं तर ते सुद्धा ॲब्झॉर्ब करण्याचं डिस्ट्रॉय करण्याचं काम हे मायक्रोब्स करत असतात. नंतर आहे बायोसेक्टिसाइड्स. बॅक्टेरिया अँड फंगल टॉक्झिन विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन कॅन बी डायरेक्टली इनग्रेडेड इन टू प्लांट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जे काही बॅक्टेरिया आहे, फंगस आहे की जे टॉक्झिन्स प्रोड्यूस करतात किंवा विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन डायरेक्टली इनग्रेडेड इन टू प्लांट विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला माहिती आहे की जे प्लांट्स हे प्रॉपरली ग्रो होण्यासाठी काही फंजीसाईड, काही पेस्टिसाइड्स त्या ठिकाणी स्प्रे केलं जातं. ते स्प्रे केल्यामुळे काय होतं की जी कीड लागत असतं ते प्लांटला लागत नाही आणि प्लांट प्रॉपरली ग्रो होते. तर ते तयार करण्यासाठी किंवा जे टॉक्झिक असतात ते डिस्ट्रॉय करण्यासाठी मायक्रोब्सचा यूज होतो. सो डायरेक्टली इनग्रेडेड इन टू द प्लांट विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी ब्रिंग टॉक्झिक टू इन्सेक्ट
दे डू नॉट कन्झ्युम द प्लांट्स, की ते जे प्लांट्सला खातात, कन्झ्युम करतात. जे खाली दिले बघा, कॅटरपिलर फीडिंग ऑन द लीफ, जी कॅटरपिलर त्या लीफला फीड करते, म्हणजे प्रॉपरली ते प्लांट येत नाही आणि या प्रकारची प्लांटची ग्रोथ होत नाही. मग अशा जे इन्सेक्ट आहेत त्यांना डेड करण्यासाठी काही पेस्टिसाईड तयार करण्यासाठी सुद्धा मायक्रोब्सचा यूज होतो. सिमिलर टू बॅक्टेरिया, सम स्पेसिस ऑफ फंगस अँड व्हायरस आर युजफुल ॲज अ पेस्टिसाईड. काही फंगस आहे, काही बॅक्टेरिया स्पेसिस आहे की तो पेस्टिसाईड तयार करण्यासाठी उपयोग होतो. Spinosads, a product of fermentation as a biopesticide. तर बायोपेस्टिसाइड्स तयार करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे ॲज अ ऑर्गॅनिझम्सचा यूजफुल करून किंवा वापर करून फर्मेंटेशन घडून आणून त्या ठिकाणी बायोपेस्टिसाइड्स फॉर्म करू शकतो. सो नाव all these things are included in these lessons in details. So you have to better understanding for, I hope that you have better understand for these lessons. So आपण हा लेसन इथे संपवला आहे. तुम्ही एकदा पुन्हा रीड करावं आणि मला खात्री आहे की हा लेसन तुम्हाला पूर्णतः समजला असेल. तो माझ्या सायन्स एज्युकेशन चॅनलमध्ये हा तयार केला आहे, त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्या पुढचेही व्हिडिओ मी अजून बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही पहिला व्ह्यूवर असणार, त्याच्यामुळे याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.